दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा देवासाठी अर्पण केला जाणारा दवणा पन्हाळा तालुक्यातील केखले गावातच पिकतो। या वनस्पतीचं पेटंट घेण्यासाठी प्रयत्न करू आणि ज्योतिबाचा दवणा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध करू, असा संकल्प पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवला। पन्हाळा तालुक्यातील केखले येथील कार्यक्रमात ते बोलत होते। पन्हाळा तालुक्यातील केखले इथल्या बलभीम विकास सेवा संस्थेच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार डॉक्टर विनय कोरे, आमदार अशोकराव माने, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने, शेतकरी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सहकार क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याचं मोठं योगदान असल्याचं नमूद केलं। बलभीम सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धता आली आहे। दख्खनचा राजा श्री ज्योतिबामुळे पन्हाळा तालुका संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे। केदारनाथाला आवडणारी दवणा ही वनस्पती केवळ पन्हाळा तालुक्यातील केखले गावातच पिकते। त्याचं पेटंट घेण्यासाठी प्रयत्न करून ज्योतिबाचा दवणा उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध करू, असा संकल्प पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवला। तर आमदार डॉक्टर विनय कोरे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सहकार फुलवला, त्यातून कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक शैक्षणिक प्रगती झाली। यावेळी पन्हाळ्याच्या नूतन नगराध्यक्षा जयश्री पवार, मलकापूरच्या रश्मी कोठावळे यांचा विशेष सत्कार झाला। तसंच संस्थेचे ज्येष्ठ सभासद आणि आजी माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून सभासदांना भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी मोरे, शिवाजी कापरे, वारणा बँकेचे संचालक डॉक्टर प्रताप पाटील, ॲडव्होकेट राजेंद्र पाटील, केखलेचे सरपंच हंबीराव चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।